नमस्कार. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आज आपण या सणाकडे एका वेगळ्या आणि नव्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. अक्षय हा शब्द संस्कृतमधून आलाय. अक्षय म्हणजेच ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधी संपत नाही किंवा जे अविनाशी आहे. या दिवसाचं महत्त्व ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप मोठे आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म झालाय. कृष्ण आणि सुदामा यांची ऐतिहासिक भेट देखील याच दिवशी झाली होती. एवढंच नाही तर महर्षी व्यासांनी गणपतीला समोर बसवून महाभारताची रचना देखील याच मुहूर्तावर सुरुवात केली होती. आपण या दिवशी सोनं चांदी खरेदी करतो कारण आपल्याला वाटतं की आपली संपत्ती अक्षय राहावी, अशी आपली इच्छा असतेच. पण जरा विचार करा, आपल्या आयुष्यात खरंच अक्षय काय असतं बरं? माझ्या मते आपल्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने अक्षय असणाऱ्या गोष्टी म्हणजे आपली कला, जी आपण मनापासून शिकतो, आपले अनुभव जे आपल्याला समृद्ध करतात, आणि आपला वारसा म्हणजेच हेरिटेज जे आपण डोळसपणे जपतो. तुम्ही एखादी गोष्ट शिकलात किंवा एखादी कला आत्मसात केली तर ती तुमच्या मनावर कायमची कोरली जाते. ती तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरं तर हीच तुमची खरी अक्षय संपत्ती असते. भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतीने साजरा होतो. पण महाराष्ट्रात अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो आमरसपुरीचा बेत. नैवेद्याला आमरसपुरीची मेजवानी असतेच. तर मग या अक्षय तृतीयेला केवळ सोनं चांदीच नाही तर स्वतःमधील एखादा चांगला गुण किंवा एखादी कला जोपासण्याचा संकल्प करूया. स्वतःवरचा विश्वास अक्षय करूया. मला सांगा, तुमच्या भागात अक्षय तृतीयाला काय म्हणतात? आणि हो, तुमच्याकडे सुद्धा आमरसपुरीचा बेत झालाय की नाही हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा. ट्रेक्यम धरोच्या पेजला नक्की फॉलो करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.